नाशिकच्या सातपूर पोलिसांनी भर रस्त्यात गळ्यातील सोन्याची चेन हिसकावून फरार झालेल्या आरोपीला अवघ्या काही महिन्यांच्या तपासानंतर जेरबंद केलंय। या कारवाईत तब्बल 14,30,000 रुपये किमतीचे 105 ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले। 23 मार्च 2026 रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी आपला टेलरिंग व्यवसाय बंद करून चारचाकी वाहनातून घरी जात असताना सातपूर बसस्थानकासमोरील कनिफनाथ मंदिराजवळ तीन अनोळखी इसमांनी त्यांची गाडी अडवली। आरोपींनी वाहनात जबरदस्तीने प्रवेश करत धारदार चाकूचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली आणि फिर्यादीच्या गळ्यातील 2 सोन्याचे चेन हिसकावून मोटरसायकलवरून ते पसार झाले। या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल झाला होता। गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला। तांत्रिक तपास आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीनं फरार आरोपींचा शोध घेत असताना सातपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अविनाश बटुळे व अंमलदार रवींद्र जाधव यांना तब्बल 5 महिन्यांपासून फरार असलेला आरोपी प्रतीक उर्फ बापू पांडुरंग मातोरे वर्ष 34 राहणार चिंचखेड तालुका दिंडोरी जिल्हा नाशिक याची माहिती मिळाली। 12 जून 2026 रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पोलीस पथकानं सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतलंय। चौकशीत त्यानं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याच्याकडून चोरीचा सोन्याचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय। ही कारवाई सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आजीनाथ बटुळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल पी आहेर, पोलीस हवालदार तुषार देसले, पोलीस अंमलदार रवींद्र जाधव, पारस देशमुख, संजय दराडे यांनी केली आहे। संविधान न्यूज, नाशिक।